मित्रांनो, सादर करीत आहोत आपल्या आगळ्या वेगळ्या लेखमालेतील म्हणजेच दुर्मिळ गीतरत्न या लेखमालेतील भाग दुसरा. आपल्याला माहीतच आहे की ही लेखमाला म्हणजे लता दीदींनी गायलेल्या अनेक अनवट, अप्रचलित, फारशा न ऐकल्या जाणाऱ्या गाण्यांचा रसास्वाद. या दुर्मिळ गाण्यांचा रसास्वाद केलाय संगीताचे गाढे अभ्यासक श्री उदय नानिवडेकर यांनी. तर त्या रसास्वादाला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचं अभिवाचन केलंय सुप्रसिद्ध निवेदिका सौ रेखा दैठणकर यांनी. आज ऐकूया या लेखमालेतील दुसरं दुर्मिळ रत्न. ये शाम की तन्हाइया ऐसे में तेरा गम. या गाण्याबद्दल असं सांगितलं जातं की त्या अजरामर गाण्याची चाल राज कपूरजींनी पहिल्यांदा ऐकली तेव्हा ती त्यांना फारशी आवडली नव्हती. पण संगीतकार शंकर जयकिशनपैकी जयकिशनजींच्या आग्रहावरून ते गाणं चित्रपटात ठेवलं गेलं आणि ये शाम की तन्हाइया हे 1953च्या आरकेच्या आह चित्रपटातील गाणं लता दीदींच्या असंख्य चिरस्मरणीय गाण्यांपैकी एक झालं. हे गाणं लता दीदींच्या क्लासिक्समधलं असलं तरी त्यांच्या नेहमी ऐकल्या व गायल्या जाणाऱ्या लोकप्रिय गाण्यांपैकी नव्हे. त्यामुळे त्याची गिनती लता दीदींच्या रेअर जेम्समध्येच व्हायला पाहिजे. त्याची वाट पाहताना हताश झालेल्या विरही नायिकेचं चित्र या गाण्यातून उलगडत जातं ते शैलेंद्रजींच्या उत्कट शब्दातून, जयकिशनजींच्या भावनांनी ओथंबलेल्या चालीतून, वाद्यमेळातून व या सर्वांचा कळस असलेल्या लता दीदींच्या स्वराभिव्यक्तीतून. गाण्याची वाद्यवृंद रचना तशी साधीच व भारतीय पद्धतीची आहे. सतार, फ्लूट, क्लॅरोनेटचा छोटा इंट्रोपीस, M1मध्ये हवाईन गिटार व फ्लूट क्लॅरोनेट आणि M2मध्ये थोड्याशा स्ट्रिंग्ज म्हणजे ग्रुप व्हायोलिन्स अंदाजे 10 ते 12 व फ्लूट क्लॅरोनेट संयुक्तपणे, एवढीच वाद्य व 4/4चा मध्यलयीतला ढोलकचा हलकासा ठेका. पण या साऱ्यांचा एकत्रित परिणाम खूप खोलवर. आणखी सांगीतिक वैशिष्ट्य म्हणजे मुखड्याची क्रॉसलाईन. पत्ते कही थडके हवा आई तो चौके हम एकदम तारसप्तकातून सुरू होताना लता दीदींचा अत्यंत टोकदारपणे थेट काळजात घुसणारा आवाज. गाण्याचे दोन्ही अंतरे अगदी छोटे म्हणजे अगदी एकेका ओळीचे व चक्क मंद्र सप्तकातले आहेत आणि त्यानंतर एकदम क्रॉसलाईनच्या त्याच तीक्ष्ण ओळींनी आपण मुखड्याकडे येतो. आए न तुम सौ दफा आए गए मौसम व हालत पे मेरी चांद तारे रो गए शबनम. पण या तांत्रिकतेच्याही खूप पलीकडे मनावर कायमच्या कोरल्या जातात त्या तिच्या एकाकी हवेलीच्या गवाक्षातल्या लांबत जाणाऱ्या सांज व्याकुळ सावल्या, संथ निर्विकारपणे हलणारे पडदे, नर्गिसच्या विकल भावमुद्रा आणि हे संपूर्ण वातावरण चित्र न पाहताही केवळ श्राव्यतेतून मूर्तिमंत उभा करणारा लता दीदींचा विश्वव्यापी स्वर, ज्यातला सायंकालीन संधिप्रकाश गहिऱ्या उदासीनपणे मनावर पसरत राहतो. आपणही अनुभवूया ये शाम की तन्हाइया ऐसे में तेरा गम.